अमरावती जिल्हा ओबीसी बहुजन पक्ष तिवसा विधानसभा क्षेत्राची महत्त्वपूर्ण बैठक गुरुदेव नगर इथं संपन्न झाली। या बैठकीला तिवसा विधानसभा क्षेत्रातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओबीसी बहुजन पक्ष राज्यातील 288 मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी दिली। आता शासनकर्ते आमदार खासदार मंत्री आहेत, किती डोके शिकलेले आहेत, किती शिकलेले आहेत। आपण ते एमएससी बीएससी डॉक्टर 3-3 4 डॉक्टरेट आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत। या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं आरक्षण जाते की काय ही शंका आम्हाला निर्माण झालेली आहे। त्यामुळे हे आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्र व्हावं असं त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे आणि आम्ही सगळे मिळून इथलं आरक्षणही वाचू आणि इथल्या महाराष्ट्राचा जो राज्यकारभार आहे हा आमच्या हातात घेऊ आणि या देशातील महात्मा फुले म्हणतात तसं संसाधनाचं फेरवाटप करण्याचा सुद्धा आम्ही कार्यक्रम लावू आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत। एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय ज्योती, जय सावित्री, जय भीम।